प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा या मागणीसाठी राधानगरी तालुका बहुजन विकास संघटना आणि शेतकऱ्यांच्या वतीनं देवगड निपाणी राज्यमार्गावरील मालवे इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकरी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते। आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। देवगड निपाणी राज्यमार्गावर मालवे फाटा इथं शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध दर्शवत हा महामार्ग झाल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी भूमिहीन होतील अशी भीती व्यक्त केली। महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात सुपीक आणि पिकाऊ जमीन संपादित केली जाणार असून उर्वरित जमिनीच्या सिंचन व्यवस्थेवरही विपरीत परिणाम होणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। शासनानं हा प्रकल्प तात्काळ रद्द करावा अशी मागणी करण्यात आली। प्रसंगी आमचं रक्त सांडलं तरी चालेल, मात्र हा महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा बहुजन विकास संघटनेचे संजय कांबळे यांनी दिला। या प्रश्नात जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीने लक्ष घालावं, अन्यथा आगामी काळात लोकप्रतिनिधींना गावागावात फिरू देणार नाही असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला। आंदोलन दडपण्यासाठी बळाचा वापर केल्यास तीव्र प्रतिकार केला जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। आंदोलनकर्त्यांनी जिल्ह्यातील 2 मंत्र्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावर त्यांनी मौन बाळगल्याचं सांगत त्यामागील कारण जनतेसमोर यावं अशी मागणी करण्यात आली। यावेळी बोलताना अनेक शेतकऱ्यांनी काळंबावाडी आणि राधानगरी धरण प्रकल्पांचा संदर्भ दिला। शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचवणारा कोणताही निर्णय सहन केला जाणार नाही। शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा अधिक तीव्र केला जाईल असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। महामार्गामध्ये हजारो हेक्टर जमीन जाणार आहे। हजारो हेक्टर क्षेत्र जर गेलं तर आपली लोक उद्ध्वस्त होणार आहे। माननीय मुख्यमंत्री असतील, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर असतील, हसन मुश्रीफ असतील, ही माणसं ह्या शक्तीपीठाला आणण्यासाठी त्यांचा पुढाकार आहे। ठेकेदारांना कामं देण्याचा मार्ग त्यांनी घातलेला आहे। पोलीस बळ सुद्धा आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करते। ह्या मंत्र्यांना ह्या तालुक्यात आम्ही फिरू देणार नाही। महामार्ग हा रद्द झालाच पाहिजे। यासाठी आम्हाला आमचं स्वतःचं रक्त सांडलं तरी आम्ही थांबणार नाही अशी आमची मागणी आहे। रास्ता रोको आंदोलनामुळे देवगड निपाणी राज्यमार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। पोलीस आणि प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली। या आंदोलनामुळे शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शासन आणि लोकप्रतिनिधी याबाबत काय भूमिका घेतात याकडे शेतकरी आणि नागरिकांचं लक्ष लागून राहिलंय।